आढावा। छत्रपती संभाजीनगर आणि जालनासह 300 खेड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। जायकवाडी धरणाची पाण्याची पातळी 53% पोहोचली आहे। विदर्भातील 7 जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाचा इशारा। अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी। नाशिकमधल्या गोदावरी नदीची पूरस्थिती कायम। काल दिवसभरामध्ये 31 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। गंगापूरसह जवळपास 12 धरणांमधून पाण्याचा विसर्ग। गोदावरी नदी आजही दुथडी भरून वाहते आहे। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। तालुक्यामधील 6 धरणांची पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यामुळे पुणेगाव धरण हे 75% भरलंय। धरणामधून उनंदा नदीमध्ये 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग। गंगापूर धरणामधून विसर्ग सुरू। सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहत असल्याचे चित्र। सोमेश्वर धबधबा परिसरामध्ये नागरिकांना जाण्यासाठी मज्जाव। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यामधल्या अंबाठा ते खुटविहीर पिंपळसोंड या रस्त्यावरती पुराचं पाणी आलं। संततधार पावसामुळे धरण कोसळली, त्यामुळे रस्ता बंद आहे। 7 ते 8 गावांचा संपर्क तुटलाय। भंडाऱ्यामध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे। मागील 3 दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये पावसानं उसंत घेतली होती, मात्र पाऊस पुन्हा एकदा सुरू झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। पालघर जिल्ह्यामध्ये आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। वेधशाळेनं दिलेल्या रेड अलर्टच्या नंतर प्रशासनाचा निर्णय। पालघरचं धामणी धरण 84% भरलं। धरणामधून 45,000 क्युसेकनं विसर्ग सुरू। यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला। नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस। नदी नाल्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ। प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। वाशिममध्ये मुसळधार पावसाची हजेरी। पिकांसाठी हा पाऊस पोषक आहे, त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत। यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस। जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। दरम्यान जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली। पुण्याच्या धनकवडीमध्ये विजेचा खांब पडल्यामुळे 250 घरांची वीज खंडित। वीज पुरवठा पूर्ववत करण्याचं काम सध्या युद्धपातळीवरती सुरू आहे। मुंबईच्या 7 धरणांमध्ये सरासरी 60% इतका पाणीसाठा आहे, तर 3 धरणांमध्ये 70%पेक्षा जास्त पाणीसाठा आहे। गेल्या वर्षी आजच्या दिवशी फक्त 10% इतका पाणीसाठा शिल्लक होता। भिवंडीमध्ये मुसळधार पावसामुळे शहरामधील 3 बत्ती, बाजारपेठ, भाजी मार्केट या परिसरामध्ये सखल भागात पाणी साचलं, तर दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान। कर्जतमधल्या मोरेवाडीमधल्या घरावरती झाड कोसळलं। वादळामुळे घरावरती झाड कोसळल्याची माहिती। घरामधली एक वृद्ध महिला जखमी झाली आहे। रायगडच्या समुद्र किनाऱ्यावरती दिसलेली संशयास्पद बोट ही बेपत्ता। कोर्लई किल्ल्याजवळ नौदलाच्या रडारनं टिपली होती अनोळखी बोट। कोस्टगार्डकडून बोटीचा सकाळपासून शोध सुरू आहे। बोट खोल समुद्रामध्ये असल्याची शक्यता वर्तवली जाते। लातूरमधील शेतकऱ्याला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मदतीचा हात। कुटुंबावरती असलेलं जिल्हा बँकेचं 40,000 रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी त्यांना आर्थिक मदत। जयंत पाटील यांची एक्सपोज। शेतकरी आणि गोरगरिबांचे प्रश्न मांडणं हे गैर नाही। सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। यासाठी मंत्रीपद असणं नसणं महत्वाचं नाही, मुनगंटीवार यांचं वक्तव्य। सुधारित पीक विमा धोरण म्हणजे शेतकरी द्रोह, त्यामुळे शेतकरी पुत्र असल्याचं सांगणाऱ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी याचा अभ्यास करावा। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांची टीका। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उरलेले आमदार आणि खासदार आपल्या संपर्कात। मंत्री गिरीश महाजन यांचा मोठा दावा। थोड्याच दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल, महाजन यांचं भाकीत। मेळाव्याची गर्दी बघून सरकार घाबरलंय, आदित्य ठाकरे यांचं गिरीश महाजन यांना प्रत्युत्तर। महाजनांनी केलेला दावा आदित्य ठाकरे यांनी फेटाळला। ठाकरे बंधू हे कोणकोणत्या मुद्द्यांवरती एकत्र आले, हे जसं जसं समोर येईल तसं तसं आम्ही वरिष्ठ नेतृत्वासोबत बोलून पुढची दिशा ठरवू। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान। मतदार याद्यांमधला गैरप्रकार रोखण्यासाठी काँग्रेसकडून समिती स्थापन। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण समितीच्या अध्यक्षस्थानी। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून समितीची स्थापना। काँग्रेस नेत्यांची आज दुपारी 4 वाजता महत्वाची बैठक। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मार्गदर्शन करतील। प्रभारी रमेश चेन्निथला बैठकीसाठी काही कारणास्तव उपस्थित राहणार नाहीत। मुंबईमध्ये आज शालेय शिक्षण अभ्यास कृती आणि समन्वय समितीचं आझाद मैदानामध्ये आंदोलन आहे।
नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती बरखास्त करण्याची मागणी, तर शिक्षण मंत्री दादा भुसे आणि राहुल रेखावार या अधिकाऱ्यांची हकालपट्टी करायची मागणी. मीरा भाईंदरमध्ये मराठीवरून वाद सुरू असताना शिवसेनेचा उपक्रम. मीरा भाईंदरच्या शिवसेना शाखेमध्ये शिकवले जाणार मराठीचे धडे. शिवसेनेच्या शाखेमध्ये उजळणी वर्ग सुरू झाले. आजपासून पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा. विरोधक हे मंत्री संजय शिरसाट यांना घेरण्याच्या तयारीत, तर अंबादास दानवे विट्स हॉटेल खरेदी प्रकरणाचा मुद्दा सुद्धा मांडतील. सुनील तटकरे आणि अजित पवार हे रायगडकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत. त्यांच्याकडचा निधी ते कर्जत मतदारसंघामध्ये वळवतात. आमदार महेंद्र थोरवे यांचा तटकरेंसह अजित पवार यांच्यावरती आरोप आहे. कर्जमाफीसाठी बच्चू कडू पदयात्रा काढणार. त्यापूर्वी कडूंनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. अलिबागमधल्या आगीमध्ये जळालेले पीएनपी नाट्यगृह हे पुन्हा एकदा 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू होईल. आज शरद पवार यांच्या हस्ते या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचा शुभारंभ केला जाईल. पुणे रेल्वे स्थानकासमोरच्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न. रेल्वे पोलिसांकडून आरोपी ताब्यात. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याच्या नंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची भावनिक पोस्ट. हा सुवर्ण क्षण कायमचा मनामध्ये घर करून गेला. नांदगावकर यांची पोस्ट. 2 भाऊ एकत्र आल्यामुळे अनेक जण रडत होते. मनसेचे नेते अविनाश जाधव यांची सत्ताधाऱ्यांवरती टीका. ठाकरे बंधूंच्या मेळाव्याचे यश पाहिल्यानंतर सत्ताधारी पक्षाला आमची भीती वाटावी असं वातावरण. प्रकाश महाजन यांचं विधान. आम्ही कुणालाही भाषा विचारून मारलं ते आशिष शेलार यांनी सांगावं. प्रकाश महाजन यांचा शेलार यांना सवाल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट. मनसे पदाधिकारी रोहन पवार यांच्या विरोधामध्ये बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. त्रिभाषा सूत्राविषयी बोलत असताना संजय गायकवाड यांचं महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलत असताना जीभ घसरली. शिवराय छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी आणि जिजाऊंचा अवमान करणाऱ्या आमदाराने जाहीर माफी मागावी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांची आमदार संजय गायकवाड यांच्यावरती टीका. सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज बीडच्या जिल्हा विशेष सत्र न्यायालयामध्ये सुनावणी आहे. मकोकामधून वाल्मी कराडला दोषमुक्त करण्याच्या अर्जावरती निर्णय होण्याची शक्यता आहे. होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंद करण्याच्या निर्णयाला अॅलोपॅथी डॉक्टरांचा विरोध आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र देत लवकरात लवकर निर्णय मागे घेण्याची मागणी. नवी मुंबईमधल्या एपीएमसी शेजारच्या ट्रक टर्मिनलमध्ये भीषण आग. आगीमध्ये 8 ते 10 ट्रक टेम्पो जळून गेल्याची शक्यता आहे. कॅरेट आणि ट्रेच्या गोदामामुळे ही आग अधिक पसरली. पालघरच्या धनसार औद्योगिक क्षेत्रामधील एका कंपनीला भीषण आग लागली. कामगारांना सुखरूपपणे बाहेर काढल्यामुळे जीवितहानी टळली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये घरफोडी, दुकानफोडी आणि सोनसाखळीच्या चोरीच्या घटनांमुळे दहशतीचं वातावरण. मध्यरात्रीच्या सुमारास शस्त्रासह चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. कोंडव्यामधल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामधील तरुणाला अटक न करता पोलिसांनी नोटीस पाठवली. संबंधित तरुण हा पीडित तरुणीचा मित्र असल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण आलंय. संबंधित तरुणाला तपासामध्ये सहकार्य करण्याचे आदेश. पुण्यामधील राजाराम पुलावरून नदीपात्रामध्ये उडी घेऊन तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न. इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास झाल्यामुळे आलेल्या नैराश्यामधून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला. अग्निशमन दलाने सुदैवाने या तरुणाचे प्राण वाचवले. बीडमध्ये सावकारी जाचाला कंटाळून एकाची आत्महत्या. सुसाईड नोटमध्ये भाजपचे भटके विमुक्त आघाडीचे डॉक्टर लक्ष्मण जाधव यांच्या नावासह पत्नीचाही उल्लेख. 3 जण पोलिसांच्या ताब्यात. गडचिरोलीमधल्या चामोर्शीच्या केवळ रामजी हरडे कृषी महाविद्यालयामधील विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न. शिक्षक आणि महाविद्यालय व्यवस्थापनाकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप आहे. कल्याणच्या कोळसेवाडी आणि विजयनगर परिसरामध्ये मद्यधुंद तरुणाकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली. 7 ते 8 गाड्यांचं नुकसान. कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. धुळ्यामधल्या 12 पत्तर चौकामध्ये बुलेटच्या कर्कश सायलेन्सरवरती पोलिसांनी रोड रोलर फिरवला. वाहतूक पोलिसांची कारवाई.
56 सायलेन्सर, 20 पेक्षा अधिक प्रेशर हॉर्न आणि 50 पेक्षा जास्त फॅन्सी नंबर प्लेट पोलिसांनी नष्ट केले. पुण्याच्या दौंडमधील स्वामी चिंचोली अत्याचार प्रकरणामधील 2 संशयित आरोपींना अटक झाली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई. पंढरपूरच्या स्टेशन रोड भागामधील जुन्या धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला. 2 महिला किरकोळ जखमी झाल्यात. शेजारच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनानं हलवलंय. माथेरानच्या घाटामध्ये थार कारचा अपघात झाला. नियंत्रण सुटल्यामुळे थार ही थेट रस्त्याच्या कडेला कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. रत्नागिरीच्या खेडमध्ये दुचाकीचा अपघात. उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून धडक. अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला. नेरूळ रेल्वे स्टेशनजवळ तरुणांची स्टंटबाजी. ओव्हरहेड वायरला हात लागून तरुण गंभीररित्या जखमी झालाय. व्हिडिओ शूट करणं अंगलट आलंय. भंडाऱ्यामध्ये रील बनवण्याच्या नादामध्ये तरुणाचा खड्ड्यामध्ये पडून मृत्यू झाला. ही सगळी घटना मोबाईलमध्ये कैद झाली. रत्नागिरीच्या पावसमध्ये कारनं अचानकपणे पेट घेतला. दुरुस्तीच्या कामाच्या दरम्यान शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. कार जळून खाक झाली आहे. गोंदियामध्ये वनमहोत्सवाच्या निमित्ताने गुडरी गावामध्ये 22,000 झाडांची लागवड. गोंदिया जिल्ह्यामध्ये 5 लाख झाडं लावण्याचं वनविभागाचं उद्दिष्ट. लखनौमध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन. काल महोत्सव संपल्याची घोषणा होताच प्रदर्शनासाठी मांडलेले आंबे लुटण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. लोकांच्या या लुटीची सोशल मीडियावरती निंदा होतीये. आणि थेट जाऊयात चंद्रशेखर बावनकुळे बोलतात.